श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठाकरेचे शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत सध्या चांगलेच अडचणीत आलेत. विनायक राऊत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केलेत. विनायक राऊत यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवायला नकार देत आपला मानसिक छळ केला. त्यांच्या आईने शिवीगाळ करून आपल्याला मोठा त्रास दिल्याची तक्रार विनायक राऊतांच्या सुनेने पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. तसेच मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी आपल्याला गोळ्या घ्यायला भाग पाडायची, मूल होण्यासाठी सगळे पर्याय बाजूला ठेवून IVF करण्यासाठी माझ्यावर दबाव वाढल्याचे गंभीर आरोप सुद्धा विनायक राऊत यांची सून केलेले. आपल्याला मूत्र पाजायला लावून आपले केस काढायचे, अघोर उपचार केल्याचा आरोप सुनेकडून करण्यात आलाय. तिच्या या तक्रारीवरून ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल केलाय. तर सून गिरिजा यांच्या या सगळ्या आरोपावर विनायक राऊत यांनी सुद्धा स्पष्टीकरण देत मागण्या मान्य होत नसल्यानं सुनेने आपल्यावर हे आरोप केल्याचं राऊतांनी सांगितलंय. तर त्यांची सून गिरिजा राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषद आपली बाजू मांडली आहे. विनायक राऊत यांच्या सुनेने केलेले आरोप नक्की काय आहेत, पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी, आपल्याला झालेल्या छळाबद्दल त्यांनी काय काय सांगितलंय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आहेत. तर त्यांचा मुलगा नितेश राऊत मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 89 चे विद्यमान नगरसेवक आहेत. 3 डिसेंबर 2017ला गीतेश राऊत यांचा विवाह गिरिजा राऊत यांच्याशी झाला होता. पण लग्नाच्या वेळेपासूनच आपली मोठी फसवणूक झाल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय. लग्न जुळवताना मुंबईतल्या वाकोला इथे बंगला आणि रुनवाल सिंफली इथे आलिशान फ्लॅट असल्याचं गिरिजा यांच्या घरच्यांना सांगण्यात आलं होतं. पण लग्न झाल्यानंतर वरात वाकोला इथल्या एका झोपडपट्टीतल्या घरात गेली. त्याबाबत विचारल्यानंतर गीतेश राऊत यांनी आपल्याला धमकी दिली असा आरोप गिरिजा यांनी केलाय. तसंच लग्नानंतर आपल्यासोबत नक्की काय काय झालं हे सुद्धा त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितलंय. गावी होणाऱ्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी मालवणच्या तळगाव इथे जात असताना आम्ही पालीच्या मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी थांबलो होतो. तेव्हा गीतेश गाडीतून उतरून पुढे चालायला लागला. साडी आणि अंगावर दागिने असल्यानं मला चालायला वेळ लागत होता. तेव्हा गीतेशने तिथे सगळ्यासमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाहीये असं बोलून गलिच्छ भाषेत मला अपमानित केलं. भांडणात प्रत्येक वेळी गीतेने आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ, काळ, माझ्या भावना याचा कसलाही विचार न करता त्यांचं मन शांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले असं धक्कादायक आरोप गिरिजा राऊत यांनी केलेत. तसेच लग्नानंतर शारीरिक संबंधाच्या बाबतीत गिरिजा राऊत यांनी गीतेश यांच्यावर गंभीर आरोप केलेत. लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर मी आणि गीतेश राऊत हनीमूनसाठी उटीला गेलो होतो. तिथे आम्ही 6 दिवस राहिलो. पण या 6 दिवसात गीतेश यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध न ठेवता ते माझ्यापासून लांब राहिले. तुम्ही असे का वागता आहात असं गिरिजा यांनी विचारल्यानंतर मला मेंटल कनेक्ट होणं गरजेचं आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्त्वाचं नाही. मला हनीमूनचा कंटाळा येतो असं बोलून गीतेश यांनी बायकोला टाळलं होतं. मी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला की ते मला धूर लोटत मला सांगायची की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला असा कसा हात लावतेस, तू मुंबईच्या घरी जवळीक साधण्याचं, आपण इथे असं काही करायचं नाही, हे केलं तर आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव मालवणीच्या घरी जवळीक साधल्याचं म्हणायचं, इकडे आपण काही करू शकत नाही, मदतनीस रविदादांना सगळं ऐकू जाईल असं गीतेश मला सांगायचा असा आरोप गिरिजा राऊत यांनी तक्रारीत केलाय. यासोबत आपण इंटरनॅशनल लोकेशनला जाऊन सेक्स करू शकतो, भारतात सेक्स करायला मी कम्फर्टेबल नसल्याचं गीतेश गिरिजा यांना सांगायचा. पण आम्ही दुबई, थायलंडसह संपूर्ण जगभर फिरलो, पण तिथे सुद्धा गीतेश यांनी माझ्याशी कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत असं गिरिजा यांनी तक्रारीत म्हटलंय. 2018मध्ये मी आणि गीतेश राऊत, त्यांचा मित्र मेहेक नंदू आणि त्यांची पत्नी प्रियांका नंदू असे ऑस्ट्रेलियात फिरायला गेलो होतो. त्यावेळी सुद्धा गीतेश राऊत हा माझ्याजवळ आला नाही आणि मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला शिवीगाळ करत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्या शारीरिक संबंधावरून वाद झाले होते. तू मला हात लावलीस तर विधवा होशील अशी धमकी देऊन मला मारून तो माझ्याशी भांडायला लागला. त्यावेळी त्यांनी मला उपाशी ठेवून आणि मला वाईट वागणूक देऊन प्रचंड छळ केल्याची तक्रार गिरिजा राऊत यांनी केली आहे.
तसेच आपला मुलगा शारीरिक संबंधासाठी सक्षम नाही हे लपवण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी सुनेला बाहेरची बाधा असल्याचं सांगत अघोरी उपचार करायला सुरुवात केली. भांडूप इथले चुलत सासरे आबा राऊत, कुर्ल्याचा एक मुस्लिम बाबा, कोलेगाव सावंतवाडी इथला फिरोज बाबा, करून घाट राजापूर इथला काजी बाबा, नाणेची कुडाळ इथल्या रिश्वत गाड अशा भोदू बाबाकडे गिरिजा यांना नेण्यात आलं. इथे गिरिजा यांच्यावर लिंबू कापणं, कणकेच्या बाहुल्या, टाचंड्या, अंगारे दुपारे, जिवंत कोंबडा, केस उपटणे आणि गोमूत्र प्यायला सक्ती करणं असे अघोरी आणि अमानुष प्रकार करण्यात आले. सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत हे सगळं सातत्याने केलं गेलं असं तक्रारीत गिरिजा यांनी सांगितले. गिरिजा राऊत यांनी आपल्या सासू श्यामल राऊत यांच्यावर आरोप करताना म्हटले की माझी सासू माझा नवरा घरी असताना आणि तो घरी नसताना पूर्णपणे वेगळी असायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारून माझ्या घरच्याबद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास द्यायची. आमच्या नात्यात दुरावा ठेवण्यासाठी येण्यासाठी आणि आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे, असा आरोप गिरिजा यांनी श्यामल राऊत यांच्यावर केलाय. माझा पती हा मला मानसिक पाळी कधी येईल त्याची सगळी माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवायचा आणि माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असं विकृतपणे सांगायचा. जेव्हा विनायक राऊत खासदार होते तेव्हा त्यांचे कोणते ना कोणते कार्यक्रम सतत चालू असायचे. त्या कार्यक्रमांना अडचण नको म्हणून माझी सासू श्यामल राऊत आणि नवरा गीतेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घ्यायला भाग पाडायच्या. त्यामुळे माझी मानसिक पाळी दर महिन्याला लांबूनच मला त्रास होत असत. या सगळ्यामुळे माझी मानसिक अवस्था बिघडली होती. या सगळ्याला कंटाळून 2022 मध्ये आम्ही आमचे कौटुंबिक मित्र डॉक्टर अनिकेत मांद्रेकर यांच्या सल्ल्याने मानस उपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला दोघांसाठी अँटी डिप्रेशन गोळ्या दिल्या होत्या, पण गीतेश गोळ्या घेत नव्हता, कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. मला हायपोथायरॉइड आहे हे माहिती असून सुद्धा मला मात्र गीतेशची जबरदस्ती गोळ्या घ्यायला लावल्या, ज्याने मला खूप त्रास झाला. त्यानंतर आम्ही सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश कोठारी यांना उपचारासाठी भेटलो. तिथे गीतेश कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि स्वतःची मनमानी सुरूच ठेवली, असंही गिरिजा यांनी तक्रारीत म्हटले. 2023 मध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या सांगण्यावरून आम्ही डॉक्टर नितीन पैदू गट या स्त्री रोग तज्ज्ञांना सल्ला घ्यायला गेलो. आमची तपासणी करून नितीन सरांनी आम्हाला गर्भधारणेची नैसर्गिक आणि IVF पद्धत अशा दोन्ही प्रकारावर मार्गदर्शन केलं. पण माझ्या पतीने बाकीचे सगळे नैसर्गिक पर्याय डावलून फक्त IVF पद्धतीला होम इन्सेमिनेशनची प्रक्रिया स्वतःच घरी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी त्यांना विरोध करता त्यांनी मला शिवीगाळ आणि दमदाटी केली. या सगळ्या विचित्र वागणुकीला वैतागून माझ्या पालकांनी माझे सासरी विनायक राऊत यांची भेट घेतली आणि हे सगळं त्यांच्या कानावर घातलं. त्यावर या दोघांमध्ये आजपर्यंत शारीरिक संबंध झाले नाहीत, कारण त्यांच्यात तशी वातावरण निर्मिती झालेली नाही. मी कणकवलीला एका ठिकाणी टेस्ट ट्यूब बेबीची सगळी चौकशी करून आलोय. या दोघांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेत आधी मूल होऊ दे, शारीरिक संबंधाच्या विषयावर हे दोघं नंतर बघतील, असं सासरे विनायक राऊतांनी माझ्या पालकांना सांगितलं. सगळ्या इलाजामध्ये माझे सासरे डॉक्टरांना भेटून जायचे, डॉक्टरांना मॅनेज करायचे आणि त्यांना पाहिजे त्याचप्रमाणे सल्ला द्यायला भाग पाडायचे. या सगळ्यावरून गीतेश राऊत आणि त्यांच्या पूर्ण परिवारानं सगळ्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असून मुद्दामून आमच्या घात केल्याचं आमच्या लक्षात आलं, असा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय. दरम्यान सुनेनं पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनंतर रविवारी विनायक राऊत यांनी सुद्धा माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. लग्न झाल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून गिरिजा राऊत या गीतेश राऊत यांच्यासोबत राहत नाहीत. 2018 ते 2022 पर्यंत अघोरी कृत्य केल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. पण या अघोरी कृत्यावेळी त्याचे आई वडील सुद्धा त्यांच्यासोबत होते, असंही त्यांनी तक्रारीत लिहिलंय. मग तेव्हा त्यांनी तक्रार का केली नाही? 2018 ते 2022च्या दरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी 2026 मध्ये तक्रार का केली? त्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी काळभर आहे. या सगळ्याचं खरं कारण असं की गेल्या महिन्यात गिरिजा यांनी डिवोर्सची केस फाईल केली आहे. दोन्ही कुटुंबाच्या वकिलांनी या डिवोर्स फाईलमध्ये तडजोड करायची म्हणून काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीत गिरिजा यांनी 5 करोड रुपये मागितले. 3 रूम किचन फ्लॅट विथ टेरेस अशी सुद्धा मागणी केली. त्याचबरोबर ऑटोमॅटिक कार, त्या व्यतिरिक्त दरमहा खर्चाला 2 लाख रुपये मागितले. आम्ही ती मागणी मान्य केली नाही, तर तिने पुन्हा दिलेल्या डिवोर्सच्या नोटीसमध्ये दरमहा 5 लाख रुपये तसेच कायमस्वरूपी 10 करोड रुपयाची मागणी तिने केली आहे.
भावनात्मक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी रुपये अशी ऐकून 12 कोटी रुपयाची मागणी गिरीजा यांच्याकडून करण्यात आली आहे. ही मागणी मान्य होणार नाही म्हणून आता त्याने आमच्यावर खोटे आरोप करायला सुरुवात केली आहे. हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. आघाडी उपचाराच्या आरोपांचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. कोर्टात आम्ही कायदेशीर लढाई लढू आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यानंतर गिरीजा राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी स्पष्ट केलं. प्रत्येक गोष्टीची सुरुवातीपासूनच त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक केली. त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मकदृष्ट्या माझा छळ गितेश आणि त्यांच्या परिवारानं 7 वर्ष केलाय. त्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबियाचा घात केलाय. पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि गितेश सोबत चांगला संसार व्हावा यासाठी आम्ही कधीच कुठलीही तक्रार केली नव्हती. आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळं आनंदाने राहू अशी आम्हाला आशा होती, पण असं काहीच घडलं नाही. तसंच विनायक राऊतांनी आपण केलेल्या मागण्याबद्दल जे सांगितले ते सगळं खोटं आहे. त्यांनी जे माझ्या सोबत केलंय ते लपवण्यासाठी आता हे खोटे स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत असं गिरीजा यांनी म्हटलंय. तसंच विनायक राऊत हे त्यांची दुसरी पत्नी आणि मुलीसोबत दुसऱ्या घरात राहतात. आम्ही झोपडपट्टीतल्या घरात राहतो. लग्नाच्या आधी आम्हाला या घराबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं. विनायक राऊत फक्त नवरात्रीत घट बसवायच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशीच फक्त घरी यायचे. त्यांनी मला फोनवरून सूचना केल्या, पण त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितलं नाही. सासरे म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं नाही असंही आरोप गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आता गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर ठाण्याच्या कापूरवाडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत, श्यामल राऊत, गितेश राऊत, चुलत सासरे आभार राऊत, फिरोजबाबा, काजीबाबा, हरिचंद घाडी असं 7 जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर लग्न जमवणारे राजेश सरपरे आणि सुरेखा सरपरे यांचाही उल्लेख FIR मध्ये करण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार, गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपाबद्दल न्यायालयात काय निर्णय घेणार, विनायक राऊतांच्या अडचणी यामुळे वाढणार का, हे पाहणं तितकंच मनोरंजन असणार आहे.